नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय भूगोल पाठ 9 ऊर्जा साधने या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत ऊर्जा साधने, पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने, प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. पहा, पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 51 वर दिलेल्या आकृतींचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, आकृती 9.1 दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करताना. आकृती 9.2 खनिज तेलाचा वापर. आकृती 9.3 उफणणी व बिरबिरे. आकृती 9.4 ज्वलनशील वायूचा इंधन म्हणून वापर. आणि आकृती 9.5 सौर ऊर्जेवर चालणारा गिजर. या आकृतींचे निरीक्षण करायचे आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहा, प्रश्न 1. आकृती 9.1 मध्ये प्रकाश मिळवण्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरले आहे? उत्तर: आकृती 9.1 मध्ये प्रकाश मिळवण्यासाठी रॉकेल हे ऊर्जा साधन वापरले आहे. प्रश्न 2. हे ऊर्जा साधन कोठून आले असेल? उत्तर: हे ऊर्जा साधन खनिज तेल विहिरीतून आले असेल. प्रश्न 3. आकृती 9.2 मध्ये चित्रातील व्यक्ती मोटारीमध्ये इंधन भरत आहेत. पंपावर हे ऊर्जा साधन कोठून आणले जात असेल? उत्तर: हे ऊर्जा साधन खनिज तेल विहिरीतून आणले जात असेल. प्रश्न 4. आकृती 9.3 मध्ये मालतीचे बिरबिरे फिरण्यासाठी व तिच्या बाबांना धान्याची उफणणी करण्यासाठी कशाची मदत होत असेल? उत्तर: आकृती 9.3 मध्ये मालतीचे बिरबिरे फिरण्यासाठी व तिच्या बाबांना धान्याची उफणणी करण्यासाठी वाऱ्याची मदत होत असेल. प्रश्न 5. आकृती 9.4 मध्ये तेल गरम करण्यासाठी, प्रकाशासाठी व रिक्षा चालवण्यासाठी कोणकोणती ऊर्जा साधने वापरली आहेत? उत्तर: आकृती 9.4 मध्ये तेल गरम करण्यासाठी, प्रकाशासाठी LPG गॅसचा व रिक्षा चालवण्यासाठी CNG गॅस ही ऊर्जा साधने वापरली आहेत. प्रश्न 6. सूर्यप्रकाशाचा वापर मानव कशाकशासाठी करू शकतो? उत्तर: सूर्यप्रकाशाचा वापर मानव अन्न शिजवण्यासाठी, दिवे लावण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी, वाहने चालवण्यासाठी करू शकतो. प्रश्न 7. वरीलपैकी कोणकोणत्या ऊर्जा साधनांसाठी मानवाला खर्च करावा लागतो? उत्तर: वरीलपैकी खनिज तेल व नैसर्गिक वायू या ऊर्जा साधनांसाठी मानवाला खर्च करावा लागतो. प्रश्न 8. पृष्ठ क्रमांक 51 वरील आकृत्यांमधील कोणती ऊर्जा साधने विनामूल्य मिळतात? उत्तर: पृष्ठ क्रमांक 51 वरील आकृतीमधील वारा व सूर्यप्रकाश ही ऊर्जा साधने विनामूल्य मिळतात. पहा, याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. सुरुवातीचा मुद्दा आहे ऊर्जा साधने. म्हणजेच आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विविध गोष्टी करत असतो. यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते. पूर्वी मानवी श्रमाचा व प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असत. मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसा ऊर्जा साधनांचा व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्येही बदल होत गेला आहे. ही ऊर्जा मानव मुख्यत्वे करून निसर्गातूनच मिळवतो. पहा,
आत्ता जे आपण प्रश्न पाहिले या प्रश्नांच्या उत्तरावरून हे आपणास सहज लक्षात येईल. तसेच पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी ऊर्जा साधनांचा वापर आपण करतो. याशिवाय इतरही ऊर्जा साधने आहेत. पहा की आपल्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसा ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्ये बदल होत गेलेला आहे. तसेच पहा की ऊर्जा साधनांचे अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते. यात प्रामुख्याने पारंपरिक, अपारंपरिक, जैविक, अजैविक, नूतनीकरणीय, अनूतनीकरणीय, पदार्थांवर आधारित, प्रक्रियांवर आधारित इत्यादी. आपण पदार्थावर आधारित व प्रक्रियांवर आधारित या वर्गीकरणाचा अभ्यास करणार आहोत. पहा की ऊर्जा साधनाचे जे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक, अपारंपरिक, जैविक, अजैविक, नूतनीकरणीय, अनूतनीकरणीय, पदार्थांवर आधारित, प्रक्रियांवर आधारित. पुढे आपण पदार्थांवर आधारित व प्रक्रियांवर आधारित या वर्गीकरणाचा अभ्यास सविस्तर अभ्यासणार आहोत. पहा तुमच्यासमोर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने दिसत आहेत. ही आहे पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 52 वरती. पहा की पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने, उदाहरणार्थ लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू. पहा तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने कोणती आहेत? तर लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू हे काय आहेत? तर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आहेत. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने कोणती आहेत? उदाहरणार्थ सौर, पवन म्हणजेच वारा, पाणी, भरती ओहोटी व भूगर्भीय उष्णता. प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने कोणती? तर सौर ऊर्जा, तसेच पवन म्हणजेच वारा, पवन ऊर्जा, पाणी, भरती ओहोटी व भूगर्भीय उष्णता ही प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने आहेत. पहा की आता पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने ही पदार्थ कायमस्वरूपी राहत नाहीत. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात. त्यानंतर पहा की पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतात. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये सातत्याने उपलब्ध असते. त्यानंतर पहा की पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये पुनर्वापर होत नाही आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांचा पुनर्वापर करता येतो. त्यानंतर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने ही मुबलक स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने ही निसर्गात नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने ही निसर्गामध्ये सहज उपलब्ध होतात. तसेच पदार्थावर आधारित ऊर्जा साधनांमध्ये अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने ही जैविक आहेत आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. त्यानंतर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होते. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये स्वच्छ व प्रदूषण विरहित ऊर्जा साधने असतात. त्याचबरोबर पदार्थावर आधारित ऊर्जा साधनांमध्ये अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांचा पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. पहा
अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये ही ऊर्जा साधने अपारंपरिक आहेत. तसेच पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने किंवा या साधनांच्या वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे हे खर्चिक असते. तर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने ही दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत. तर प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने ही दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने पर्यावरणीय पूरक आहेत. आणि पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने विद्युत निर्मिती प्रकार कोणता आहे? औष्णिक व अणु. आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये विद्युत निर्मिती प्रकार औष्णिक व गतिज. पहा, परत एकदा पहा की आपण 2 प्रकारे वर्गीकरण पाहिलेलं आहे. त्यामध्ये पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने हे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 52 वरती दिलेले आहे. त्यामध्ये पहा परत एकदा की पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने कोणती आहेत? लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा आणि अणू. त्यामध्ये पदार्थ कायमस्वरूपी राहत नाहीत. आपण काय पाहतोय तर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने. त्यामध्ये पदार्थ कायमस्वरूपी राहत नाहीत. पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतात. पुनर्वापर होत नाही. मर्यादित स्वरूपात उपलब्ध असते. तसेच निसर्गात नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने ही जैविक आहेत. ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होते. अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत. दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत. ही काय आहेत तर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने. आता प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, पाणी, भरती ओहोटी व भूगर्भीय उष्णता. त्यामध्ये पहा की नैसर्गिक प्रक्रिया ही कायमस्वरूपी राहतात, सातत्याने उपलब्ध असते. तसेच पुनर्वापर करता येतो, मुबलक स्वरूपात उपलब्ध असतात, निसर्गामध्ये सहज उपलब्ध होतात. प्रक्रिया ही नैसर्गिक आहेत. स्वच्छ व प्रदूषण विरहित ऊर्जा साधने आहेत. ही सर्व साधने अपारंपरिक आहेत. ही सर्व ऊर्जा साधने ही अपारंपरिक आहेत आणि या ऊर्जा साधनांच्या वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे खर्चिक असते. तसेच दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने पर्यावरणीय किंवा पर्यावरणपूरक आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने कोणती? प्रश्न 2, प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने कोणती? या 2 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.